देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लगातार सबसे लंबे समय तक सेवा देने वाले लोक नियुक्त प्रधानमंत्री होने का ऐतिहासिक गौरव प्राप्त कर चुके हैं। इस विशेष और ऐतिहासिक उपलब्धि के अवसर पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की दीर्घायु, उत्तम स्वास्थ्य और उज्जवल भविष्य की कामना के लिए बोनकोड स्थित प्रसिद्ध विट्ठल रुक्मिणी मंदिर में विशेष पूजा अर्चना और भव्य महाआरती का आयोजन किया गया। इस विशेष अवसर पर राज्य के वन मंत्री गणेश नाइक ने प्रमुख रूप से उपस्थित होकर भगवान विट्ठल रुक्मिणी जी की महाआरती की। आरती के पश्चात उन्होंने देश की सुख समृद्धि और निरंतर प्रगति के लिए ईश्वर से प्रार्थना की। वन मंत्री गणेश नाइक ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व की सराहना करते हुए कहा कि आज पूरा देश उनके सेवा और समर्पण के गौरवशाली कार्यकाल का उत्सव मना रहा है। उनका ये कार्यकाल राष्ट्र निर्माण और जन कल्याण के इतिहास में स्वर्ण अक्षरों में दर्ज हो चुका है। आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या पंतप्रधान कार्याला 12 वर्ष पूर्ण झाली, म्हणून देशाच्या सर्व नागरिकांमध्ये जो एक आनंद आहे, देशाच्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या पंतप्रधान मोदयांनी निश्चितपणे देशाकरता चांगली कामं केलेलीच आहेत, परंतु माननीय नरेंद्र मोदीजींना 2014 साली या देशाच्या जनतेनं पंतप्रधान बनवलं। पहिले 5 वर्ष, दुसरी आणि तिसरी 5 वर्षाची त्यांची टर्म सुरू झालेली आहे। या कालखंडामध्ये एक गोष्ट मान्य करायला लागेल की पूर्वीच्या कालखंडात तंत्रज्ञान इतकं विकसित नव्हतं, परंतु विकसित झालेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशाच्या सर्वच घटकांच्या करता एकाग्र होऊन चिंतन करून त्या अनुषंगाने देशाच्या सर्व स्तरावर प्रगतीची पावलं टाकण्याची सुरुवात केली। आणि त्यामध्ये त्यांनी जो एक शब्द वापरला, सबका साथ सबका विश्वास, आणि त्या परिस्थितीमध्ये देश जगातील अन्य देशांना सुद्धा आदर्श राजकारणाची आणि प्रगतीची उदाहरणं देऊ शकला। कृषी क्षेत्रामध्ये देशाची प्रगती झाली, शिक्षण क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये तर फार उच्च कोटीची प्रगती देशाने केलेली। आजच्या क्षणाला आपल्या देशातलं भूदल, हवाई दल आणि नौदल हे अन्य जगातील देशाच्या तुलनेमध्ये सामर्थ्यवान झाले। वेळोवेळी ज्या वेळेला आजूबाजूच्या दुष्ट विचाराच्या देशातील राज्यकर्त्यांच्या माध्यमातून भारताची अखंडता आणि सुरक्षितता धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, त्याला जे प्रत्युत्तर दिलं त्यावेळेला ज्या गतीनं आणि ज्या कौशल्यानं त्याचं उत्तर दिलं, त्याचं एकूण लोकांच्या मध्ये एक प्रकारचं अनुभूती लोकांना आली की देशाचं सामर्थ्य वाढलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये देश सर्वार्थाने प्रगती करेल असा लोकांच्या मध्ये विश्वास निर्माण झालेला आहे। ही आजची आरती ही देशाच्या साठी, देशाचं नेतृत्व सबल व्हावं, आयुष्यमान व्हावं, शक्तिमान व्हावं, तेजोमय व्हावं, गतिमान व्हावं, याकरता देशातल्या विविध गाव खेड्यांमध्ये सुद्धा, मंदिरांमध्ये, गुरुद्वारामध्ये, अग्यारीमध्ये, बुद्ध विहारामध्ये, मस्जिदमध्ये, चर्चमध्ये सुद्धा अशा प्रकारची प्रार्थना देशावर प्रेम करणाऱ्या लोकांनी आज केलेली आहे। आणि म्हणून या निमित्तानं जो माझा गाव आहे, बनकोडे गाव, या गावातल्या विठ्ठल मंदिरामध्ये आवर्जून त्या ठिकाणी या शहरा परिसरातले सर्व नगरसेवक, कार्यकर्ते आणि जनसामान्य सुद्धा आरतीला उपस्थित होतात।
भविष्यकाल सगळ्यांसाठी उज्ज्वल जाईल अशी प्रकारची जी भूमिका माननीय मोदीजींनी घेतलेली आहे त्याचा, त्या गतीचा, त्या प्रगतीचा फायदा सर्वांना मिळेल अशी आशा आहे. इस गरिमामयी कार्यक्रम के दौरान सभागृह नेता सागर नाइक, स्थानीय नगर सेवक, नगर सेविकाएं, साथ ही बड़ी संख्या में पदाधिकारी, गणमान्य नागरिक और श्रद्धालु उपस्थित थे. सभी ने उत्साहपूर्ण महाआरती में भाग लेकर प्रधानमंत्री के यशस्वी जीवन के लिए मंगल कामना की.